गुड मॉर्निंग, सुप्रभात. आजच्या विचारधनमध्ये कर्म या शब्दाबद्दल बोलावं वाटते. कर्म म्हणजे काम. जी कामं आपण दिवसभरामध्ये करतो त्याच्यामध्ये नित्यकर्म, नेहमी केली जाणारी कामं, आणि नैमित्तिक कर्म, काही निमित्त, काही कारणास्तव केली जाणारी कर्म, असे साधारण तार्किकदृष्ट्या लॉजिकली दोन भाग करता येतील. तर नित्यकर्म, नेहमी करावी लागणारी कर्म, यामध्ये शरीररूपी आपण ज्या अस्तित्वात आहोत त्यामध्ये तहान, भूक आणि उत्सर्जन क्रिया ह्या नित्य घडणाऱ्या गोष्टी आहेत. मग ह्याविषयी आपण किती जागृत असतो हे महत्त्वाचं आहे. महत्त्व द्यावं लागतं कारण त्याच्यामुळेच काही प्रश्न निर्माण होतात. ते होऊ नये म्हणून आपण पीत असलेलं पाणी आपल्या शरीराला योग्य आहे का, वातावरणामध्ये प्राप्त परिस्थितीला अनुसरून शुद्ध पाणी, सॉल्टी नसलेलं पाणी आपण पितो का? आणि आपण अशा खेडेगावात राहतोय की आपल्याला तिथे सॉल्टी वॉटर प्यावं लागतं किंवा मिनरल्स युक्त पाणी प्यावं लागतं. जास्त मिनरल्स असतात, ते पचनाला जड असतं. तर मग आपलं शरीर आणि त्याला लागणारं पाणी यावर आपण चिंतन केलं आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मग आपल्या शरीराला योग्य असं शुद्ध पाणी पिणं आणि ते त्या पद्धतीनं तयार करून पिणं ही काळाची गरज आहे. त्याला आपण महत्त्व देतो का? हा प्रश्न स्वतःला विचारून त्याचं उत्तर शोधायचं आहे. त्याचप्रमाणे आहार, आपलं अन्न, आपण जे खातो त्याविषयी आपलं किती चिंतन आहे, हा पण महत्त्वाचा भाग आहे. तर सर्व प्रकारचे विटॅमिन्स, प्रोटीन्स आपल्या शरीरात जातात का? आपण खातो ते अन्न रोज जेवायला समोर येतं म्हणून जेवतो, त्याच्यामध्ये आपण काही तर्क लावतो का, लॉजिक लावतो का की आपण काय खातोय? ते शरीराला एखादाच घटक जास्त होतोय, पिष्टमय पदार्थ जास्त होतात, प्रथिनं जास्त होत आहेत का, फॅट्स, ऑइल्स जास्त होत आहेत? ते सगळा विचार कमीत कमी पाणी आणि अन्न या बाबतीत तरी आपण अतिशय गंभीरतेनं घेण्याचा हा विषय आहे. आणि जी कामं, ज्या गोष्टी गंभीरतेनं घ्यायला पाहिजेत त्या घेतल्या जात नाहीत हो. तर कमीत कमी आपल्या मनाला पटत असेल तर या गोष्टी गंभीरतेनं घ्यावं. म्हणजे मग आपल्याला अडीअडचणी, म्हणजे आजारपण, अमकं झालंय, तमकं झालंय, या तक्रारी येणार नाहीत. तसेच नित्यकर्मामध्ये झोप येते. द सिक्रेट ऑफ द स्लीप. काय झोपेचं गुह्य आहे? झोप लागली म्हणजे झोपावं. दॅट इज नेचर्स कॉल. परंतु सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि उशिरा झोपणं, त्यामुळं साधारण माणसाला किंवा सर्व प्राण्यांना आवश्यक असलेली 6 ते 8 तास, 6 hours to 8 hours स्लीप होते का आपली? तर सर्वसाधारणपणे दॅट इज ऑलवेज बिटवीन 4 to 6 hours. पण 6 तास झोप हवी या दृष्टिकोनातनं. पण झोप हवी म्हणजे कशी? गाढ निद्रा.
कंप्लीट स्लीप पाहिजे, त्याच्यात स्वप्न वगैरे नको. साऊंड स्लीप. साऊंड स्लीप म्हणजे स्वप्नविरहित अशी झोप. सिक्रेट ऑफ द स्लीप, झोपेची जे गुह्य ज्ञान आहे, तर झोपेकडं आपण सिरियसली नाही बघत. तुम्ही मान्य कराल की झोपेकडं आपण त्या विशिष्ट पद्धतीनं नाही बघत. तर समजा आपल्याला असा विचार करा की तुम्हाला रोज स्वप्न पडतात, मग ती पडू नये म्हणून आपण काय करतो? काही झोपताना काही म्हणतो का देवधर्माचं काही, की जेणेकरून शांतपणे झोप लागेल. जागं असणं म्हणजे असण्याची अवस्था, आणि गाढ झोप म्हणजे नसण्याची अवस्था. असण्याच्या अवस्थेतून नसण्याच्या अवस्थेमध्ये जाण्याची जी मजा आहे, ती प्रयोगशीलतेनं आपण साध्य करतो का, हा प्रश्न विचारा. आणि मग सिक्रेट ऑफ द स्लीप, झोपेची गुह्यता आणि झोपण्याचं कौशल्य आपल्याला साध्य होईल. तर तहान, भूक आणि झोप याविषयी आपण आज बोललो. 6-6.5 मिनिटं झाली आहेत. आज दिवाळी आहे. आज नाही, काल धनत्रयोदशी होती. आज भाकड म्हणतात, सो कॉल्ड 2 सणांच्या मध्ये ज्या दिवशी काही नसते त्याला भाकड म्हणायची पद्धत आहे. तर आज रविवार आहे, पण रविवार असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो. तर विश यू ऑल हॅपी दीपावली आणि बी हॅपी, आनंदी राहा. थँक्यू.